राधे राधे जय एकवीरा. आता संध्याकाळी जेवणाची तयारी करायला घेतली. मुगांची भाजी करायला घेतली. मूग जरा मस्त असे सोलून घेतले, टॅमॅटो घालून ठेवलेला त्याच्यात आणि तेलामध्ये राई, जिरा, कढीपत्ता, कांदा वगैरे घातला, परतून घेतला जरा लालसर होईपर्यंत आणि त्याच्यानंतर मग मसाले घातले त्याच्यात सगळे, लाल मसाला सगळं घरातले आपले आणि मूग घातले त्याच्यात आणि मस्त असे सुकेच करायचे होते, तर मी जास्त पाणी वगैरे घातलं नाही, थोडंसं उगाच पाणी घातलं आणि भाजीवर झाकण देऊन भाजी शिजत ठेवली. त्यानंतर पालेभाजी करायला घेतली, लाल माठ होते त्यांची भाजी करायला घेतली. ते पण एकीकडं धुवून घेतली तरी भाजी आणि तेलामध्ये राई, जिरा, कांदा वगैरे घातला. कधी कधी मी खोबऱ्यावरच करते, कधी कधी कांदा लसूण वगैरे घालते. लसूण मिरची माझी चेचून टाकली, टॅमॅटो घातला त्याच्यात, हळद आणि धना पावडर घातली, त्यानंतर पालेभाजी घातली त्याच्यात, एक बटाटा पण कापून टाकलेला, बटाटा टाकला जरा मस्त लागते कधी कधी भाजी पालेभाजी. त्यानंतर ती जरा परतून घेतली, त्यात मीठ वगैरे घातलं आणि मी खड्याचंच मीठ जास्त करून असं यूज करते भाजीला. वर जरा झाकण दिला, भाजी ठेवली शिजत. त्यानंतर चपात्या करायला घेतल्या. सगळी मला बोलतात ताई एवढा कसा मॅनेज करते, कसं जमते तुला, तर मला सवय आहे, लग्नाच्या आधीपासून आहे आणि आज लग्नाला 10 वर्ष झाली, तर मला काही एवढं वाटत नाही कामाचा, हँडल करते पहिलेपासून सगळ्या गोष्टी आणि लग्नाच्या आधी भरपूर म्हणजे कामं केल्यात म्हणजे घरातलेच आपले आवरल्यात सगळे, तर मी करते बरोबर सगळं असा. आणि प्रत्येकाची आवड असते, आवडीनुसार माणूस करतो, याला या गोष्टीत आवड आहे, याला त्या गोष्टीत आवड आहे, पण आपल्याला जे आवड आहे ती गोष्ट आपण करायची. आणि माझं असं नाही की मी दाखवायला काय करते, मला आवड आहे त्या गोष्टी मी दाखवते फक्त. आणि याआधी मी समजा त्या ब्लॉग बनवून टाकते, बोलते त्याच्यात, याआधी तर मी जेवणाचे व्हिडिओ टाकलेले आहेत माझ्या, त्यात फक्त मी सॉन्ग टाकलेलं आहे, हे फक्त आता मी बोलते याच्यामध्ये एवढाच फरक आहे. नाहीतर मी याआधी पण व्हिडिओ माझ्या टाकलेल्या आहेत जेवणाच्या. आणि आता हे ब्लॉग असं बनवतात, हे ते आलं आहे, ठीक आहे. एक मला व्हिडिओची पण भरपूर आवड आहे, त्याप्रमाणे मी करते, बाकी कोणाच्या आवडीप्रमाणे नाही मी करत, हां याला आवडतं म्हणून मी तसं करेन तसं नाही, मला आवडतं ते मी करते आणि आपल्याला माहिती आहे आपण चांगला करतो आहे, मग त्यात काय मला चुकीचं वाटत नाही आणि मला आवडतं त्या गोष्टी मी करते आणि मला मॅनेज पण होतात बरोबर सगळ्या गोष्टी. कामाच्या झाल्या काय कोणाला दाखवासाठी मला ते अजिबात जमत नाही, मला आवडतं ते मी करते. त्याच्यानंतर भाजी पण एकीकडे झाली, त्यात सुका खोबरा घातला आणि ही पण पालेभाजी पण झाली. त्यानंतर मी भेंड्यांची भजी करायला घेतली, असे गोल कापले भेंडे, त्यात मसाले टाकले, थोडे हळद, धना पावडर, जिरा, बेसन घातलं आणि थोडंसं पाणी घालून तो मिक्स करून ठेवून दिला. आणि जरा भांडी होती ती बरं आवरून घेतली, तेवढपर्यंत तेल पण जरा गरम करत ठेवलेला, भांडी घासून झाली. एकीकडे भजी करायला घेतली, अशी वेगवेगळी भजी करत असते, आम्हाला असे आवडतात वेगवेगळ्या काय काय. मग एकीकडे ते भजी काढायला घेतले आणि यांना जरा स्लोवरच शिजत ठेवली, कारण की आतून ते जरा क्रिस्पी असे व्हायला लागतात. एकीकडे मस्त ते पण भजी पण झाले, लालसर असे करून घेतले आणि मस्त लागतात असे भजी भेंड्यांचे, ते पण वेगवेगळ्या प्रकारात आपण कुठली भजी करू शकतो अशामध्ये. त्यानंतर मग आम्ही गरम गरमच नंतर मग आम्ही जेवायला बसलो. चला मग, राधे राधे.